फ्रीजमध्ये ठेवलेले हे 5 पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नका. यकृत, मूत्रपिंड आणि पचनावर होईल परिणाम. मंडळी, जेव्हा आपण अन्न वारंवार गरम करतो तेव्हा त्याची रासायनिक रचना बदलते. त्याला स्लो पॉयझन म्हणतात. कारण त्यामुळे होणारे नुकसान लगेच दिसून येत नाही. धावपळीच्या जीवनशैलीमुळे विशेषतः ऑफिसला जाणारी मंडळी रात्री अन्न शिजवतात, तेच दुपारच्या जेवणालाही खातात. फ्रीजमध्ये अन्न रात्रभर ठेवणे आणि सकाळी उठल्यावर ते पुन्हा गॅसवर गरम करून खाणे ही सवय आपल्यासाठी अनेकदा विषासमान ठरू शकते. अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्याने केवळ अन्नाची चवच बदलत नाही, तर हे अन्न तुमच्या आरोग्यावरही परिणाम करते. अन्न पुन्हा गरम केल्याने विष कसे बनते? डॉक्टर अनेकदा शिळे अन्न पुन्हा गरम करून खाऊ नये असा सल्ला देतात. शिळे अन्न पुन्हा गरम करण्याची सवय एखाद्या हत्यारासारखे शरीरावर काम करते. वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा आपण अन्न वारंवार गरम करतो तेव्हा त्याची रासायनिक रचना बदलते. त्याला स्लो पॉयझन म्हणतात. कारण त्यामुळे होणारे नुकसान लगेच दिसून येत नाही, उलट ते हळूहळू महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवते. दररोज पुन्हा गरम केल्यानंतर ते खाल्ल्याने यकृत, मूत्रपिंड आणि पचनावर नकळत परिणाम करते. चला तर जाणून घेऊया की असे कोणते पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा गरम करून खाल्ल्याने आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. नंबर 1. पालक आणि हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या, विशेषतः पालक, पुन्हा गरम करू नका. या हिरव्या भाज्यांमध्ये नायट्रेट्स असतात. वारंवार गरम केल्याने त्यांचे नायट्रेट्स आणि नायट्रोसायमाइन्समध्ये रूपांतर होऊ शकते, जे कर्करोगजन्य मानले जाते. त्यामुळे तज्ज्ञांनी हिरव्या भाज्या ताज्या खाण्याची शिफारस केली आहे. नंबर 2. भात. तांदळात बॅक्टेरिया असतात. जर शिजवलेला भात खोलीच्या तापमानावर बराच वेळ ठेवला आणि नंतर पुन्हा गरम केला तर त्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. उरलेला भात ताबडतोब थंड करणे, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे, फक्त एकदाच गरम करणे चांगले आहे. वारंवार गरम करणे तुमच्या आरोग्यासाठी विषारी ठरू शकते. नंबर 3. बटाटे. शिजवलेले बटाटे खोलीच्या तापमानावर साठवल्याने त्यात क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते, ज्यामुळे बोटुलिझमसारखे गंभीर अन्न विषबाधा होते. बटाट्यांमधील पोषक तत्वे जास्तीत जास्त मिळविण्यासाठी त्यांना पुन्हा गरम करणे टाळा. ताजी बटाट्याची करी बनवून खाणे फायदेशीर ठरू शकते. नंबर 4. चिकन आणि अंडी. चिकन आणि अंडी प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत, पण पुन्हा गरम केल्याने त्यांच्या प्रथिनांच्या रचनेत पूर्णपणे बदल होतो. चिकन किंवा अंडी पुन्हा गरम केल्याने पचनाच्या समस्या, गॅस, आम्लता, अपचन होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये हे पदार्थ अन्नातून विषबाधा देखील होऊ शकते. नंबर 5. मशरूम. मशरूम ही एक अत्यंत फायदेशीर भाजी आहे, पण ती पुन्हा गरम करणे विषारी ठरू शकते. पुन्हा गरम केल्याने अन्नातील प्रथिने आणि एन्झाईम्स खराब होतात. त्यामुळे असे अन्न खाल्ल्याने पोटदुखी, उलट्या, पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ही भाजी नेहमी ताजी बनवून खाण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.